विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह अन्य व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या मोठी आहे। मात्र मागील काही दिवसात याच वाघांचा मृत्यूचे प्रमाण लक्षवेधी ठरते आहे। मागील 15 दिवसांचा जर विचार केला, मागील काही दिवसात याच वाघांचे मृत्यूचे प्रमाण लक्षवेधी ठरते आहे। मागील 15 दिवसाचा जर विचार केला तर विदर्भात 6 वाघांच्या वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला आहे। 6 वाघांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यामध्ये आपसात झालेल्या झुंजीत 2 वाघ जखमी झाले आहेत। नागपूर जिल्ह्यात पेच व्याघ्र प्रकल्पालगत प्रादेशिक वन विभागात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला। 10 दिवसांपासून त्याच्या पोटात अन्न नसल्याने उपासमारीने त्याचा मृत्यू झाला। तर भंडारा जिल्ह्यात एका वाघाची अत्यंत निर्घुणपणे शिकार करण्यात आली, तर एक वाघ वाहनाच्या धडकेने ठार झाला। दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात वृद्धापकाळाने एका वाघाचा मृत्यू झाला, तर यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पट्टेदार मृतदेह आढळला होता। त्यानंतर आता गोंदिया जिल्ह्यात देखील एका पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळला असून वन विभागाकडून या वाघाचा मृत्यू नैसर्गिक झाल्याची माहिती देण्यात आली आहे। मात्र विदर्भातील मागील 15 दिवसांमध्ये 5 वाघांचा मृत्यू झाल्याने वनजीव प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।